राजकीय वर्तुळातून अजित पवार महायुतीमध्ये राहून सुद्धा विरोधकांच्या भूमिकेत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। विरोधकांची जागा व्यापण्याचा अजितदादांचा छुपा डाव तर नाहीये ना असा सवाल आहे। सत्तेत राहून महायुती विरोधात भूमिकेमागचं राजकारण काय असा सवाल उपस्थित झालाय। अजित पवार स्वकीयांवरच टीका का करू लागलेत असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। अजित पवारांच्या नक्की मनात काय आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। विरोधकांना दणका देण्याचा अजितदादांचा डाव तर नाहीये ना अशी शंका येऊ लागली आहे। अजित पवार अचानक महायुती विरोधी कसे झाले असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो। दरम्यान विधानसभा निवडणुकीपुरती अजितदादांची ही रणनीती आहे का असाही सवाल उपस्थित होतोय। कारण आपण जर लक्ष दिलं असेल तर आपण जर निरीक्षण केलं असेल तर लोकसभेपर्यंत जी भूमिका होती अजितदादांची ती अचानक लोकसभेच्या निकालानंतर बदललेली आहे आणि अजित पवार त्यांच्या सरकारमधील नेत्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसून येत आहेत। त्यांनी नितेश राणेंवर टीका केली होती। वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते भाष्य करत असताना महायुती विरोधातच भूमिका घेताना ते दिसून येत आहेत। त्यामुळे विरोधक ज्यांना लोकसभेमध्ये चांगलं यश आलेलं होतं त्यांची जागा व्यापण्याचा अजितदादांचा हा डाव तर नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर ज्या प्रकारची विधानं ज्या प्रकारची भूमिका अजित पवार घेत आहेत त्यामुळे ही त्यांची विधानसभेच्या आधीची रणनीती आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। आणि यावर अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांची भूमिका वेगळी होती आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बघितलं तर एकूणच त्यांची महायुती विरोधी भूमिका पाहायला मिळते। त्यामुळे ही भूमिका त्यांची नेहमीसाठी बदललेली आहे का फक्त विधानसभा निवडणुकीपुरती बदलली असा सवाल उपस्थित झालाय। निश्चितच एकंदरीत एकीकडे जर आपण भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये पाहिलं तर लोकसभेतील जो पराभव होता तो कुठेतरी फेक नॅरेटिव्हमुळे झाल्याचं एकंदरीत सातत्याने भाजपचे बडे नेते असतील किंवा शिवसेनेचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेलं होतं। मात्र दुसरीकडे माझी चूक झाली असं म्हणत अजित पवार यांनी मात्र वेगळा पवित्रा घेतलेला होता। आणि याशिवाय जर पाहिलं असेल तर नितेश राणेंविरोधातली भूमिका असेल किंवा याआधी जर पाहिलं असेल सातत्याने आता गेल्या आठवड्यातली घटना असेल की जे चाणक्य एक्सलेन्स सेंटर होतं जे भाजपच्या मंत्र्यांनी ज्याबद्दलचा प्रस्ताव मंजूर केलेला होता त्यालाही कुठेतरी रद्द करण्याची आणि हरकत घेण्याची जी भूमिका होती ती अजित पवारांनी घेतलेली होती। त्यामुळे अजित पवार या महायुतीमध्ये सत्तेत राहून कुठेतरी विरोधकाची भूमिका बजावत आहेत का अशी चर्चा सुरू झालेली आहे। याआधी सुद्धा 2014 ते 2019 सालामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित सत्तेत असताना शिवसेनेने अशाच प्रकारची भूमिका घेतली होती। त्यामुळे विरोधकांची जागा कुठेतरी बळकवण्याचा प्रयत्न अजित पवार करतायत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात। चेतन, मी थोडंसं थांबवते तुम्हाला। आपल्यासोबत पुणे लोकमतचे संपादक संजय आवटे जोडले गेले आहेत। आवटे सर, आपण राजकीय विश्लेषक आहात, राजकीय अभ्यास आपण करत असता, नजर ठेवून असता आणि आताचं जे राजकारण अजित पवारांचं दिसतंय त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची भूमिका बदलल्याचं दिसून येते। महायुतीमध्ये ते असले तरी सुद्धा महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसून येतात। याचा अर्थ नेमका काय लावायचा? स्वरा, एक गोष्ट लक्षात घ्या, मुळामध्ये आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या समोर सगळ्यात मोठा पेच काय आहे ते आपण बघितलं पाहिजे। गंमत अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 54 जागा मिळाल्या होत्या। त्यातले जवळपास 40हून अधिक आमदार हे अजित पवारांच्या सोबत गेले। पण त्यातली मजा अशी आहे की अजित पवारांचे जे आमदार निवडून आले त्या मतदारसंघांमध्ये मतदारसंघांमध्ये त्यांनी एकतर प्रामुख्याने पराभव केला भाजपचा किंवा त्यांनी पराभव केला शिंदे सेनेचा। आणि त्यामुळे त्यांची त्या मतदारसंघामध्ये किंवा जमिनीवर जी लढाई आहे ती आयदर भाजपशी आहे किंवा शिंदे सेनेशी आहे। त्यामुळे अजित पवारांनी वर किती जुळवून घेतलं तरी सुद्धा खाली मात्र जो एक अनरेस्ट आहे किंवा संतोष आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल की आता तुतारी घेण्याचं प्रमाण ज्या लोकांचं वाढलेलं आहे त्यामध्ये अजित पवारांच्या आमदारांपेक्षा सुद्धा भाजपच्या आमदारांचं प्रमाण वाढलेलं आहे। कारण जमिनीवरचा लढा हा भाजप विरुद्ध अजित पवार असा आहे। त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की अजित पवारांना महायुतीमध्ये घेण्याचा निर्णय हा कोणालाच आवडलेला नव्हता। म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांच्या मुखपत्रानं सांगितलं, त्यांच्या विचारवंतांनी सांगितलं की ही आपण मोठी चूक केली। कानागी सावंतांचं विधान त्याच प्रकारचं होतं। एक लक्षात घेतलं पाहिजे स्वरा, त्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शेवटी अजित पवारांना आता विधानसभा निवडणूक लढवताना एक लक्षात घ्यावं लागेल की आपण भाजपसोबत आहोत हे सगळं ठीक आहे, पण आपला एक वोटर आहे, आपला एक मतदार आहे आणि तो मतदार हा प्रामुख्याने सगळ्या समाजाचा आहे, सगळ्या जातीपातींचा आहे, मुस्लिम सुद्धा आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे सगळेच जाती सगळेच धर्म होते। आता भाजपमुळे मुस्लिम दुरावतील का, भाजपमुळे काही जातींचे लोक दुरावतील का असं भय आता अजित पवारांना आहे। दुसरीकडे तेव्हा तुम्ही बघा, म्हणजे जेव्हा लाडकी बहीणच्या अनुषंगानं कार्यक्रम नागपुरात झाला आणि रेशीम बागेमध्ये कार्यक्रम झाला तेव्हा रेशीम बागेमध्ये तिथे हेडगेवारांच्या स्मारकाला
एकनाथ शिंदेनी अभिवादन केलं, देवेंद्र फडणवीसांनी अभिवादन केलं, पण अजित पवारांनी मात्र केलं नाही. त्यामुळे अजित पवार हे सांगू इच्छितात की मी आता भाजपसोबत आहे, महायुतीमध्ये आहे, पण आयडिओलॉजिकली मात्र मी तुमच्यासोबत येईल असं नाही. म्हणून मी मागे एका ठिकाणी असं म्हटलं होतं की अजित पवार गुलाबी झाले, पण अजित पवार भगवे व्हायला तयार नाहीयेत आणि त्यांना भगवे होणं मानवणार पण नाहीये. त्यामुळे हे जे काय आहे ज्याचा उल्लेख तुम्ही केला राणेंचा, निलेश राणे जे काही बोलले की हिंदूंकडूनच सगळं हे केलं पाहिजे, अशी मुस्लिम विरोधी विधानं जी आहेत, पण तुम्ही गंमत बघा की आता म्हणजे अजित पवारांसोबत मराठा आहेत, छगन भुजबळांसारखा एक ओबीसी नेता त्यांच्यासोबत आहे आणि कागलमध्ये हसन मुश्रीफांसारखा मुस्लिम नेता पण त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं दुहीचं राजकारण, अशा प्रकारचं भाजपचं पारंपरिक राजकारण हे अजित पवारांना अडचणीत आणणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जरी असले तरी सुद्धा अजित पवारांना हा संघर्ष करत राहावं लागणार आहे. पण आवटे सर, आता याचा किती फायदा होतो विधानसभेला तेही बघावं लागेल, जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. यानंतर शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे ताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. सुषमा ताई, आपण जर बघितलं तर अजित पवारांची भूमिका आता महायुतीमधीलच नेत्यांच्या विरोधामध्ये असल्याचं दिसतंय. तुमच्या मते ही भूमिका अचानक का बदलली असेल? ज्या पद्धतीने त्यांना लोकसभेमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं, कदाचित अजितदादा अजूनही त्या धक्क्यातनं सावरले नाहीत असं मला वाटतंय. कारण बारामतीमध्ये इतकी वर्ष राजकारण केल्यानंतर बारामतीत होम पिचवर पराभव होणं हे सर्वार्थाने त्यांना पुन्हा एकदा स्वतःला विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. हा एक भाग. दुसरं असं की अजितदादा ज्या मुशीत वाढलेले आहेत तिथला त्यांचा जो संस्कार आहे तो संस्कार आणि भाजपाचा एकूण वर्तन व्यवहार याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. म्हणजे अगदी दोन टोकं आहेत ही. अशा सगळ्या परिस्थितीत जर त्यांना आत्ता आणि त्यातही बरं एवढ्यातनं त्यांनी जुळवून घ्यायचं ठरवलं, कारण 70,000 कोटीची फाईल आहे बाबा, ही एवढी मोठी फाईल पचवायची असेल तर जुळवूनही घ्यावं लागेल. पण ते जुळवून घेताना जर भाजपची लोक अगदी तोंडावर त्यांना सांगत असतील, त्यांच्या प्रवक्त्यांना बोलत असतील, त्यांच्याबद्दल विधानं केली जात असतील, जाणीवपूर्वक भाजपच्या लोकांकडून त्यांच्यावर रोज टीकेची अस्त्र आणि त्यावर एकही भाजपचा वरिष्ठ नेता काहीही समज देत नसेल, तर एका अर्थाने तुम्ही आमच्यापासून बाजूला व्हा, युअर सर्व्हिसेस आर नॉट रिक्वायर्ड, हेच भाजपाकडून त्यांना सांगण्यात येते. आणि अशा परिस्थितीत त्यांना वेगळा निर्णय घेणं भाग असेल आणि ते घेतील. मग हा वेगळा निर्णय जर त्यांनी घेतला आणि ते महाविकास आघाडी सोबत आले तर महाविकास आघाडी काय करणार? नाही, त्यांनी असा निर्णय घेतला तर, त्यांनी तसा निर्णय घेतला तर मग काय होईल, या सगळ्या जर तरच्या राजकारणाला काही अर्थ उरत नाही. राजकारणामध्ये जी गणितं असतात ती त्या विरोधकांची जागा व्यापण्याचा ते प्रयत्न करतायत असाही अंदाज एक बांधला जातोय. कारण ज्या पद्धतीने मला असं अजिबात वाटत नाही. एक लक्षात घ्या, एखादी PR एजन्सी येते आणि ती PR एजन्सी असा काहीतरी धुमाकूळ घालायचा प्रयत्न करते, तर मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे की भारतीय जनता पार्टीने सुद्धा फीलगुड किंवा शायनिंग इंडिया असे कॅम्पेन चालवले होते. त्या फीलगुड आणि शायनिंग इंडियाचं पुढे काय झालं, फीलगुडचं बॅड गुड कसं झालं, फील बॅड कसं झालं, हे महाराष्ट्राने आणि भारताने अनुभवलेलं आहे. निश्चितच सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता अजित पवार यांची जी भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे, महायुतीमधीलच नेत्यांच्या विरोधामध्ये ते भूमिका घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्याचा कसा परिणाम येणाऱ्या विधानसभेवर होणार ते बघावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं लोकसभेचा निकाल लागलेला होता त्याच्यामध्ये 4 पैकी फक्त एक उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निवडून आलेला होता. आणि त्या निकालानंतर जी टीका त्यांच्यावर होतीये त्यांच्याच महायुतीमधील पक्षांकडून, त्यामुळे तर कदाचित ही भूमिका बदलली नाही ना, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. सूरज चव्हाण जी, अजित पवारांची भूमिका सडनली आता लोकसभा निवडणुकीनंतर बदलल्याचं दिसतंय, ते महायुतीमधीलच नेत्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतायत, यामागे नेमकं कारण काय असेल? मला वाटतंय की हे माध्यमामध्ये जाणीवपूर्वक काही लोक की आमची भूमिका बदलली किंवा हे वेगळं लढतायत अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये करतायत. आणि अशा पद्धतीच्या काही लोकांना जबाबदारी देण्यात आलेल्या आहेत. आम्ही महायुती सोबत आहोत. अजितदादाचा स्वभाव जे स्पष्टपणे एखादी जर जवळचा व्यक्ती जरी चुकला तर त्याला तू चुकलाय असं सांगण्याचा त्यांचा स्पष्टपणा त्यांच्या शब्दामध्ये असतो. त्याचा अर्थ त्याचा ते विरोधक असतात किंवा त्याच्या विरोध असतो असं नाहीये. तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सांगतात की तुमचं इथं चुकते, तुम्ही सुधारलं पाहिजे. ही अशी भूमिकेला विरोध म्हणत नाही तर त्याला स्पष्टपणा म्हणतात. परंतु काही लोक त्या स्पष्टपणाचा
फायदा घेऊन जाणीवपूर्वक एक पण संभ्रम सुरज निर्माण चव्हाणजी, करण्याचा प्रयत्न लोकसभेच्या करतात. आधी अशी त्यांची भूमिका दिसली नव्हती आणि लोकसभेच्या नंतर मात्र ही भूमिका दिसतीये. नाही, लोकसभेच्या आधी सुद्धा तशी होती, परंतु जाणीवपूर्वक काही गोष्टी हायलाईट करणे, वारंवार ते दाखवणे किंवा वारंवार तशा पद्धतीचं एक चित्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं जाणीवपूर्वक केला जातोय. दादा स्पष्टपणे आधी होते, आजही आहेत आणि ते जे चुकला त्याला स्पष्टपणे ऐकवतात, हे त्यांचं स्वभाव आहे. ह्याच्यामुळे कुठं महायुतीमध्ये वेगळी भूमिका किंवा महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका किंवा महायुतीमध्ये ही किंवा विरोधकांची जागा व्यापण्याची भूमिका असा एक संशय व्यक्त केला जातोय. नाही, असं काहीही नाही. आम्ही महायुती सोबत आहोत आणि महायुती सोबतच निवडणुका आम्ही लढणार आहोत. आम्ही या राज्याच्या म्हणजे पुढे घेऊन जाण्यासाठी काम करणार आहोत. जर कोणी काही संभ्रम निर्माण करण्याचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जरी केला तर काळ आणि वेळ त्याला उत्तर नक्की देईल. निश्चितच सुरज चव्हाणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आता अजित पवारांकडून यावर काही स्पष्टीकरण येतं का तेही बघावं लागणार आहे. लोकशाही मराठीनं हा मुद्दा या ठिकाणी निरखलेला आहे आणि त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपण जर लक्ष दिलं तर कशा पद्धतीने अजित पवार यांची भूमिका बदललेली आहे ते आपण आपल्या लक्षात येईल. कारण लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार हे महायुतीमधील नेत्यांशी जुळवून घेताना पाहायला मिळाले होते. मागच्या वर्षी 2023 मध्ये जून महिन्यात अजित पवार यांनी बंड केलं आणि ते महायुती सरकारमध्ये सामील झाले, उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागल्या. मात्र लोकसभेमध्ये त्यांना फटका बसल्याचं पाहायला मिळालं आहे आणि आता विधानसभेच्या आधी ही जी भूमिका अजित पवारांची बदललेली आहे ती विधानसभेपुरती मर्यादित आहे की विरोधकांची जागा व्यापण्याचा डाव आहे असा सवाल उपस्थित होतोय. तर यावर संजय शिरसाट आणि बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. नाही, अजितदादांचा तसा स्वभाव नाही आहे. अजितदादा जे बोलतात ते प्रामाणिकपणे बोलतात, त्याला विरोधक समजण्याचे काही कारण नाही. आणि जर त्यांना जर कोणाशी भांडायचं असेल किंवा बोलायचं असेल तर ते स्पष्टपणे बोलू शकतात आणि भांडवू शकतात. म्हणून हा गैरसमज जो काही पसरत चाललेला आहे, अजितदादाला टार्गेट कसं केले जाईल हा फक्त प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतो आहे. महायुतीमध्ये सर्व आलबेले आहेत, अजितदादा खुश आहेत, परंतु अजितदादा नाराज आहेत. अजितदादा पक्ष सोडणार का, अजितदादा स्वतंत्र लढणार का, अजितदादाला पक्षातून त्या महायुतीतून काढतायत का, अशा सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या फक्त बातम्या आहेत. वस्तुस्थिती तशी नाही आहे. अजितदादा महायुतीबरोबर मजबूतीने उभे आहेत. तुम्ही बघितला का दबाव? पत्र दिलाय कार्यकर्त्यांना. काय दबाव नाही. अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे. अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे. अजित पवार महायुतीचे चांगले घटक आहे आणि अजित पवार खूप दिवस आमच्यासोबत राहतील, अनेक दिवस. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.